श्रावण सोमवार स्पेशल आज आपण ही उपवासाची साबुदाणा खीर बनवत असताना अगदी एक महत्त्वाचं सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ॲड करून अगदी क्रीमी अशी ही आपण साबुदाणा खीर बनवतो। याशिवाय या साबुदाणा खीरीचं तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता, अगदी क्रीमी असं झालेलं आहे। यामध्ये कोणतीही मिल्क पावडर वगैरे कशाचाही वापर न करता छान अशी आपण ही दाटसर साबुदाणा खीर बनवली। अगदी अशा काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये नव्यानेच माहीत होणार आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। अगदी ही साबुदाणा गोड खीर आणि त्यासोबत आपण हे 2 फ्रूट ठेवलेले आहे, अशी साधी सोपी आज आपण ही उपवासाची थाळी तयार केलेली आहे। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण श्रावण सोमवार विशेष ही उपवासाची साबुदाणा खीर बनवत आहोत। त्यासाठी अगदी अर्धी वाटी एवढा साबुदाणा मी रात्रीच पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता। अगदी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतला। त्यानंतर अगदी अर्धी वाटीलाही कमी एवढं पाणी टाकून रात्रभरासाठी छान असा भिजत ठेवला। कमीत कमी 4 ते 5 तास तरी तुम्ही भिजत ठेवा। त्यानंतर आपण कढईमध्ये साजूक तूप टाकणार। अगदी दुधामध्ये हा साबुदाणा न टाकता अशा पद्धतीने कढईमध्ये आपण साजूक तूप टाकणार आहोत। साधारणतः 2 चमचे एवढे साजूक तूप आहे। साजूक तूप छान असं गरम झालं की यामध्ये आपण हा साबुदाणा टाकणार। साबुदाणा हलकासा 1 मिनिटासाठी आपल्याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। या ठिकाणी साबुदाणा परतवायचा वगैरे नाही, फक्त हलकासा 1 मिनिटासाठी तुपामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। यामुळे साबुदाणा खीर जी आहे ना ती चवीला तर छानच होते, त्याचबरोबर जे खिरीला जे बाइंडिंग आहे ते देखील अगदी छान असं येतं। त्यानंतर दुसऱ्या गॅसवर आपण दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता तुम्हाला किती घट्ट पातळ करायची त्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये दुधाचा वापर करू शकता। साधारणतः अर्धा लिटर दूध मी या खिरीसाठी वापरणार आहे। पाण्याचा वापर कुठेही करणार नाही। तुम्हाला जर पूर्णपणे दूध वापरायचं नसेल तर तुम्ही अगदी या ठिकाणी अर्धा लिटर दुधाऐवजी थोडंसं कपभर पाणी देखील यामध्ये यूज करू शकता। अगदी घट्ट पातळचा अंदाज घेऊन यामध्ये आपण दुधाचा वापर करणार आहोत। या ठिकाणी दूध टाकताना गरमच दूध यामध्ये टाका। दूध गरम किंवा कोमट टाका, थंड दूध या ठिकाणी वापरू नका। हे पहा, अशा पद्धतीने आपण कन्सिस्टन्सी लक्षात घेत या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी पौष्टिक व्हावी यासाठी या ठिकाणी 10 ते 12 बदाम घेतलेले आहे, 7 ते 8 काजू घेतलेले आहे। मिक्सर पल्स मोडवर छान असं आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे, जेणेकरून ही उपवासासाठीची जी खीर आहे छान पौष्टिक व्हावी यासाठी। हे पहा, अशा पद्धतीने आता हवं तर तुम्ही ओला खोबरं जे असतं त्याचा जो चव असतो तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, किंवा ओलं खोबरं तुम्ही स्लाइस करून ते मिक्सरला छान असं फिरवून घेऊन त्याची पेस्ट देखील यामध्ये तुम्ही खिरीमध्ये टाकू शकता। ओलं खोबरं देखील खूप पौष्टिक असं असतं यासाठी। आता छान असा आपण हा कूट जो काजू बदामचा करून घेतलेला आहे तो यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून देणार आहोत। हे पहा, आता साबुदाणा या स्टेजला छान असा शिजलेला आहे। या स्टेजला आपण यामध्ये काजू बदामची पूड यामध्ये वापरलेली आहे। आता गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केलेला आहे आणि मंद आचेवर ही खीर आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता ही खीर जास्त आपल्याला घट्ट करायची नाही किंवा खूप पातळ अशी ठेवायची नाही, अगदी मध्यम अशी ठेवायची। आता यामध्ये साबुदाणा पूर्णपणे शिजल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटीला थोडीशी कमी या ठिकाणी साखर वापरलेली। साखर टाकताना सुरुवातीलाच न टाकता आपण शेवटी टाकलेली आहे। त्याचबरोबर साखर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। अगदी तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही या ठिकाणी साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता। या ठिकाणी मध्यम गोड मी खीर तयार करत आहे, त्यानुसार मी हे साखरेचं प्रमाण वापरलेलं आहे। साखर यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित अशी मेल्ट करून झालेली आहे। आता यामध्ये तुम्हाला जर काजू बदाम मिक्सरला दळून घ्यायचे नसतील तर तुम्ही ते हलकेसे ठेचून घेऊन तुपामध्ये तळून देखील ते यामध्ये टाकू शकता। अगदी तुम्हाला क्रंची आवडत असतील तरी त्या पद्धतीने देखील तुम्ही काजू बदाम यामध्ये वापरू शकता। हे पहा, छान अशी दाटसर आपली ही खीर तयार झालेली आहे। आता सर्वात शेवटी आपण यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत, जेणेकरून अगदी क्रीमी अशी ही खीर लागते। चवीला तर खूप छान अशी लागते। तुम्ही जर माझ्या पद्धतीने एकदा खीर बनवली तर नेहमी अशाच पद्धतीने खीर बनवाल। या ठिकाणी साबुदाणा खीर पूर्णपणे शिजवून तर तयार झालेली आहे। सर्वात शेवटी आपण गॅस पूर्णपणे कमी केलेला आहे, कारण यापेक्षा जास्त घट्ट होऊ शकते यासाठी। त्यानंतर 2 चमचे खवा मी या ठिकाणी घरगुतीच तयार केलेला होता, तो खवा यामध्ये ॲड करणार आहे, जेणेकरून छान अशी क्रीमी ही खीर तयार होते।
जर तुम्हाला या ठिकाणी खवा वापरायचा नसेल तर तुम्ही अगदी 2 ते 3 चमचे या ठिकाणी दुधावरील जी साय असते, घट्ट साय असते, ती वापरू शकता। त्यानंतर हा खवा मिक्स करण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं दूध टाकलेलं आहे। त्यानंतर दुधामध्ये छान असा हा खवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। जर दुधावरील साय वापरणार असाल तर ती साय तुम्हाला हलकीशी फेटून घ्यायची आहे। अगदी तुम्ही अर्धी वाटी साय देखील यामध्ये ॲड करू शकता। छान अशी फेटून घेतली की ज्या पद्धतीच्या खवा टाकल्यामुळे खिरीला टेस्ट येणार आहे त्याच पद्धतीची टेस्ट ही तुम्ही साय वापरल्यामुळे देखील येणार आहे। हे पहा, आता खवा यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। तो खवा आपण यामध्ये ॲड केलेला। आता हलकंसं फक्त 2 मिनिटासाठी व्यवस्थित अशी मिक्स करायची, जास्त काही शिजवायची नाही। अगदी मोठ्या आचेवर एक उकळी आणली की गॅस बंद करायचा। हे पहा, अगदी जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ अशी आपण ही खीर ठेवलेली नाही, परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपण ही साबुदाणा खीर केलेली आहे। आता ही गरमागरम खीर आपण एका बाउलमध्ये सर्व करणार आहोत। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील 6 दिवस सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका। हे पहा, छान अशी श्रावण सोमवार स्पेशल आपण ही साबुदाणा खीर आज बनवून तयार झालेली आहे। उद्या तुम्हाला संध्याकाळचा श्रावण सोमवारचा उपवास सोडवण्यासाठी कोणकोणते मेनू मी तयार केले होते हे देखील त्याची थाळी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि उद्या येणारी रेसिपी देखील पाहायला विसरू नका। हे पहा, छान अशी अगदी घट्टसर आपली ही साबुदाणा खीर बनवून तयार झाली। तुम्हाला देखील माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर श्रावण सोमवारसाठी किंवा श्रावण शनिवारसाठी तुम्ही अशा पद्धतीची साबुदाणा खीर एकदा नक्कीच बनवा। तुमची साबुदाणा खीर कशा पद्धतीची तयार झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। याशिवाय तुम्हाला उपवासाच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता। हे पहा, छान अशी आपण ही साबुदाणा खीर गरमागरम एका बाउलमध्ये सर्व करत आहोत। अगदी छान अशी ही साबुदाणा खीर बनवून तयार होते। बऱ्याच भागामध्ये उपवासासाठी, श्रावण सोमवारच्या उपवासासाठी तिखट पदार्थ खाल्ले जात नाही, त्यामुळे आपण आज हा गोड पदार्थ तयार केलेला आहे। अगदी छान अशी ही साबुदाणा खीर या ठिकाणी बनवून तयार झाली। अगदी तुम्ही आणखीनच पौष्टिक बनवायची असेल तर तुम्ही साखर वापरण्याऐवजी खडी साखर देखील यामध्ये यूज करू शकता। फक्त साखरेपेक्षा अगदी थोडंसं प्रमाण तुम्हाला कमी घ्यायचं आहे। छान अशी आपण ही या ठिकाणी साबुदाणा खीर सर्व केलेली आहे। त्यासोबतच या ठिकाणी पपई मी कापून ठेवलेली आहे, ती ठेवणार आहे आणि केळी ठेवणार आहे। उपवास म्हटलं की जास्त काही खाण्यापेक्षा थोडं परंतु पौष्टिक खाणं या ठिकाणी मी पसंत करते। त्यामुळे अगदी जास्त न खाण्यापेक्षा या ठिकाणी 2 फ्रूट ठेवलेले आहे आणि या ठिकाणी साबुदाणा खीर अशी साधी सोपी आपली ही उपवासासाठीची थाळी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे। अगदी छान अशी आहे, झटपट तयार होते। अवघ्या 15 मिनिटांमध्ये ही उपवासाची थाळी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।